या प्रवेशाकरता पक्षप्रवेशाकरता उपस्थित राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोकराव चव्हाण साहेब, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदिवासी विभागाचे मंत्री माननीय विजयकुमार गावित जी, आमचे महामंत्री विजय चौधरी जी, उपस्थित आमचे सर्व पदाधिकारी, आज नंदुरबारमध्ये खास करून 15 वर्ष आमदार मंत्री आणि ज्यांना आदिवासी समाजामध्ये ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आणि काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय सहभाग ज्यांचा होता आणि महाराष्ट्राचे नेते म्हणून, आदिवासी समाजाचे नेते म्हणून पद्माकर वडवीजी यांनी काम बघितलं, पण आज त्यांनी मोदीजींच्या विकसित भारताची संकल्पनेला, विकसित भारताची मोदीजींच्या गॅरंटीला साथ देण्याकरता भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे. आणि हा पक्षप्रवेश करताना 100, 150, 200 पदाधिकारी या ठिकाणी आहेत, पण त्यांनी मला सांगितलं की एक 50,000 आदिवासी भागातील संपूर्ण जनतेचा आणि खास करून नंदुरबार धुळे जिल्ह्यातल्या जनतेचा, नागरिकांचा मोठा पक्षप्रवेश जे काँग्रेसमध्ये आहेत, लवकरच ते 15 दिवसामध्ये नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये माननीय देवेंद्रजी, मी जेव्हा जाईल तेव्हा मोठा एक कार्यक्रम पुन्हा घेणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसमधील लोक, काँग्रेसमधील पदाधिकारी पुन्हा भाजपमध्ये येतील आणि त्याकरता त्यांनी तशी योजना तयार केली आहे. सोबतच विनायकराव देशमुख हे काँग्रेसचे सरचिटणीस आहेत प्रदेशाचे, नगर जिल्ह्यातले आहेत, त्यांनी या ठिकाणी पक्षप्रवेश अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वात केला आहे. अर्चनाताई राठोड या हिंगोलीच्या प्रदेश काँग्रेसच्या सचिव आहेत, त्यांनीही अशोकराव चव्हाणांच्या साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केला आहे. मनोजजी सोनवणे हे सरचिटणीस आहेत जळगाव जिल्ह्याचे, आमचे गिरीशभाऊ महाजन साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. या ठिकाणी अनेक पक्षप्रवेश आहेत, पण मी एवढं सांगेल की काँग्रेसमध्ये आज प्रचंड अस्वस्थता आहे. राहुल गांधी नंदुरबारमध्ये आहेत आणि लाखोच्या संख्येचं नेतृत्व करणारा नेता पद्माकर वडवी भाजपमध्ये आले. खरं तर जेव्हा जेव्हा राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये येतात तेव्हा काँग्रेसमध्ये मोठी फूट पडतं, हे आपण बघितलं आहे. मागच्या वेळी खामगाव ते शेगाव प्रवास करताना अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षप्रवेश राहुल गांधी असताना केला. राहुल गांधी जेव्हा शेगावला होते तेव्हा मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे लोक भाजपमध्ये आले आणि आजही राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात आहे, उद्यापासून बघा शिवाजी पार्कपर्यंत येताना, राहुल गांधी शिवाजी पार्कपर्यंत येताना या दिवसामध्ये तुम्हाला अनेक बूथवरचे, तालुक्यातले, जिल्ह्यातले, प्रदेशामधले काँग्रेसचे नेते हे भाजपमध्ये येतील. मोदीजींच्या गॅरंटी, मोदीजींचा विकसित भारताचा संकल्पाला साथ देतील. कारण राहुल गांधी हे नेहमी महाराष्ट्रात आल्यावर 2 घटना नक्की करतात. ठरला त्यांचं राहुल गांधी, एक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान नक्की करतील, नेहमीच केला आहे. जेव्हा जेव्हा राहुल गांधी महाराष्ट्रात आले स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान त्यांनी केला. आणि दुसरं, सातत्याने ओबीसी समाजाचा अपमान करणे, सातत्याने ओबीसी समाजाचा अपमान करणे. ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी ओबीसी समाजाचा अपमान करतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली.
आदिवासी समाजाच्या कल्याणाकरता काँग्रेसने कधी काम केलं नाही. 65 वर्ष बघितलं असाल आदिवासी समाजाचे मतं घेतले, पण पद्माकर वडवीजींनी मला सांगितलं तेव्हा त्यांच्या मनात काय भावना होती की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आमच्या समाजातील शिक्षक आदिवासी एक आमच्या बहिणीला देशाचे राष्ट्रपती पदापर्यंत सन्मान या आदिवासी समाजाला दिला, म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय. आतापर्यंत कधी हा सन्मान कुणी दिला नाही, माननीय मोदीजींनी दिला. आमच्या आदिवासी समाजाच्या बहिणीला दिला, द्रौपदी मुर्मूजीला दिला. आणि म्हणून आदिवासी समाज हा मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पनेला साथ देतोय. आपण बघितलं असाल मागासवर्गीय समाजाला नेहमीच काँग्रेस पार्टीने मागे टाकलं. स्वतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला भंडाऱ्यामध्ये लोकसभेतून हरवण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं. आणि म्हणून शेड्यूल कास्ट सुद्धा आमचा जो नागरिक आहे, जनता आहे, ही मोदींच्या मागे उभी आहे. आदिवासी समाज मोदींच्या मागे उभा आहे. तुम्हाला दिसेल पुढच्या काळामध्ये ओबीसी, आदिवासी, मराठा सर्व समाज या महाराष्ट्रातले हे मोदीजींना साथ देणार आहे. ओबीसी साथ देणार आहे, मराठा समाज साथ देणार आहे, सारे समाज साथ देणार आहे. आणि म्हणून आज पद्माकर वडवी यांचं, विनायकराव देशमुखांचं, अर्चना राठोडचं, मनोहरराव सोनवणेचं, हिरालाल बागुलजीचं, रोशन गावितजी आहे, गणेश पाटीलजी आहे, लखन पावराजी आहेत, अनिल मराठे, जगदीश पाडवी, या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वागत करतो. मला या ठिकाणी एक बाबीचा आनंद आहे. या सर्व जे पक्षप्रवेश झाले आहेत यांनी कुठलेही, म्हणजे आज बघा पद्माकर वडवी जेव्हा पक्षात आले किंवा विनायकराव आले, त्यांनी कुठलीही मागणी पक्षाकडे केली नाही. बोलताना काय म्हटलं, संघटनेची चांगली जबाबदारी आमच्याकडे द्या, आम्हाला भारतीय जनता पार्टीची संघटना मजबूत करायची आहे आणि मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ द्यायची आहे. मी पद्माकर वडवी यांचं मनापासून अभिनंदन करतो. पक्षामध्ये त्यांना एवढंच सांगेल की पक्षामध्ये त्यांचा मान सन्मान हा नेहमीच कायम राहील, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि खरं तर पुन्हा एकदा पुढच्या काळामध्ये काँग्रेस पार्टीमध्ये प्रचंड अस्वस्थता जी आहे आणि भाजपमध्ये येण्याकरता जी ओढ लागली आहे ती अशीच कायम राहणार आहे, हा विश्वास या ठिकाणी दर्शवतो. भाजपने येत्या काळात आपण जर बघितलं टार्गेट केलंय, आधी अशोक चव्हाण असतील, आता पद्माकर वडवी असतील, दोन्ही माजी मंत्री महाराष्ट्रातले मोठे, येत्या काळात आणखी कोणी माजी मंत्री तुमच्या संपर्कात आहेत? मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता, देवेंद्रजींच्या अष्टपैलू कर्तृत्वाच्या नेतृत्वाला साथ देण्याकरता पद्माकर वडवीजी आणि पुळई आमचा टार्गेट नाही आहे. आम्ही कधी पद्माकर वडवी यांना फोन केला नाही. अशोकराव चव्हाण साहेबांनी तेच सांगितलं, विकसित भारताचा संकल्प, बलशाली भारताचा संकल्प, जगातली तिसरी आर्थिक महासत्ता, हा जो मोदीजींनी संकल्प केला आहे, हा जो प्रयत्न सुरू केला आहे, या प्रयत्नाला साथ द्यावी म्हणून यांनी पक्षप्रवेश केला आहे. आणि तुम्हाला पुढे दिसेल जसा मोदीजींचा वादळ, जसं मोदींचं वादळ महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला येईल, तर निवडणुकीच्या मतदानापर्यंत तुम्हाला अर्धी काँग्रेस पार्टी खाली झालेली दिसेल, हे मी तुम्हाला दाव्याने सांगतो. सर, मुंबईतला महायुतीचा फॉर्म्युला जो आहे 5-1 असणार अशी माहिती मिळते आणि सध्याचे जे सिटिंग खासदार आहेत त्यांच्या जागी नवे काही चेहरे जे आहेत ते दिले जातील अशी माहिती समोर. कपोल कल्पित बातम्या आहेत. असं कुठलाही फॉर्म्युला नाही. अजून फॉर्म्युला तयार व्हायला 2-3 दिवस लागेल. 80% जागेवर आमचं एकमत झालं आहे. 20% जागेवर अजून चर्चा सुरू आहे. चर्चा लवकर संपणार आहे. अजून जर महायुतीच्या जागाचा निर्णय झाला नाही आहे तर बाकी जागेबद्दल ही याला गेली ती त्याला गेली, भाजप 5 लढणार आहे, सारा कपोल कल्पित आहे. असं काही नाही आहे आणि कुणावरही कुठली टाच येणार नाही आहे. शेवटी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असतो.
केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं कुठली जागा कुणाला द्यायची, कोण उमेदवार असावा कोण नसावा. पण आजच्या दिवसापर्यंत येणाऱ्या बातम्या कपोलकल्पित आहे. कुठेही भाजपला 5, सेनेला 1, 1 आकडा सेनेला, 2 आकडे भाजपला, साऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी सत्यता कळेल. सर, बारामतीची जागा अजितदादांना देणार हे ठीक झालंय का? कारण त्या पद्धतीने सुनेत्रा पवार जे आहेत ते प्रचार करतात, ते म्हणतात की यावेळी काहीतरी वेगळं आपल्याला मिळवायचं. स्वाभाविक आहे. भारतीय जनता पार्टीने मागच्या वेळी जागा लढली होती. पण जर अजितदादा महायुतीमध्ये आले आणि त्यांनी सुद्धा येताना हेच म्हटलं विकसित भारताच्या संकल्पाला साथ, अशा वेळी अजितदादाला बारामती लोकसभा ही त्या ठिकाणी नॅचरली जाणार आहे. त्यामध्ये काही चर्चेचा प्रश्नच येत नाही. संदीप में बताइए कि राहुल गांधी ने कल महाराष्ट्र में प्रवेश किया नंदुरबार के लिए, तो नंदुरबार जिले के एक बड़े पूर्व मंत्री को आप लोगों ने बीजेपी में प्रवेश करा. 17 मार्च तक वो मुंबई में आएंगे, तो तब तक और कितने लोग आएंगे और किस तरह के सबके नेता? देखिए, आज मुझे इस बात का अभिमान है कि पद्माकर वड़वी जैसे एक बहुत सक्रिय मंत्री और 5 बार के विधायक कांग्रेस पार्टी के, इन्होंने आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश लिया है. और पद्माकर वड़वी लाखों की संख्या में जो आदिवासी बांधव है उनके नेता है. उन्होंने विकसित भारत का जो संकल्प मोदी जी ने किया उसको साथ देने के लिए पार्टी में प्रवेश किया है. लेकिन आश्चर्य की बात यह है कि जब राहुल गांधी महाराष्ट्र में नंदुरबार में हैं और नंदुरबार में राहुल गांधी होने के समय में सर्वोच्च नेता कांग्रेस के राहुल गांधी महाराष्ट्र में हैं, नंदुरबार में, ऐसे समय में पद्माकर वड़वी जैसे कांग्रेस के बड़े नेता जो मंत्री रह चुके हैं, विधायक रह चुके हैं, वो भाजपा में प्रवेश करते हैं एक ही बात के लिए, विकसित भारत का मोदी जी का संकल्प को साथ देने के लिए, देवेंद्र जी के संकल्प को साथ देने के लिए. तो निश्चित रूप से आपको आगे भी दिखेगा कि जैसे जैसे राहुल गांधी शिवाजी पार्क तक पहुंचेंगे तो कांग्रेस के हमारे तहसील लेवल के, जिला लेवल के, महाराष्ट्र लेवल के बड़े बड़े अच्छे अच्छे चेहरे जिनका समाज में बड़ा अच्छा काम है वो भी पार्टी प्रवेश करने वाले हैं. आपको जैसा जैसा आगे भी दिखेगा, जैसा जैसा चुनाव आएगा और चुनाव का मतदान आएगा, उस समय तक कांग्रेस पार्टी में और भूचाल आएगा, क्योंकि कांग्रेस पार्टी को महाराष्ट्र में संभालने वाला कोई नेता नहीं बचा है. हमारे अशोक चौहान जी जैसे कर्तृत्ववान नेता विकसित भारत को साथ देने के लिए मोदी जी के साथ आए हुए हैं. और निश्चित रूप से ऐसी ही लहर महाराष्ट्र में चलेगी और आने वाले चुनाव तक 50% कांग्रेस पार्टी आपको महाराष्ट्र में कम होते हुए दिखेगी. यही आपको महाराष्ट्र में रुझान दिख रहा है. यही अपनी महाराष्ट्र में जनता का भाजपा में आने के लिए बहुत ज्यादा प्रतिशत मिल रहा है. शिवाजी पार्क मुंबई में है, तो क्या जैसे मुंबई में आएंगे तो उसे मुंबई का भी कोई बड़ा नेता कांग्रेस में शामिल होगा? आपको कुछ अच्छी खबरें मिलेगी. अभी भी इस बंटवारे पर फैसला नहीं कर पाए हैं और महाविकास अघाड़ी पर सवाल खड़े कर दिए हैं. देखिए, हमारे सारे फैसले हो चुके हैं, 80% जगह पे फैसले हो चुके हैं और हमारे पे कोई कंपटीशन नहीं है, हमारे कोई खींचतान नहीं है. शिंदे जी जो स्थान है उनका प्रबल स्थान है, उनका भी अच्छी सीटें उनको मिलने वाली है, राष्ट्रवादी को भी अच्छी सीटें मिलने वाली है. उनको ये कभी लगेगा नहीं कि हमने भारतीय जनता पार्टी के महायुति में हमको कोई स्थान हमारा कम हो चुका है. जल्दी ही आपको अलायंस का सारा बंटवारा सामने आएगा और मुझे लगता है कि महायुति पूरी ताकत से इस महाराष्ट्र में 45 प्लस करेगी. मोदी जी के नेतृत्व में लोगों ने निर्णय लिया है कि विकसित भारत को साथ देने के लिए, इसलिए आपको हमारी चिंता बिल्कुल मत करिए. चिंता महाविकास आघाड़ी को है, वो कैसे आगे जाएगी, क्योंकि उनकी पार्टी रोज टूट रही है. उद्धव जी के लोग एकनाथ शिंदे जी के पास जा रहे हैं, शरद पवार जी के लोग अजीत दादा के पास जा रहे हैं और कांग्रेस पार्टी तो आपको दिख रही कहाँ जा रही है, भाजपा में जा रही है. संजय निरुपम भाजपच्या वाटेवर आहे तशी आता चर्चा आहे आणि कालच त्याने अशोक चव्हाण साहेबांची देखील भेट घेतला.
अशी माहिती आहे. माहिती आहे. असं आहे, मी संजय निरुपम साहेबांच्या प्रतिष्ठेवर कुठलाही धक्का आणणार नाही. त्यांनी माझ्याशी कुठलीही चर्चा केली नाही, देवेंद्रजींशी कुठलीही चर्चा केली नाही. त्यांची प्रतिष्ठा आपण कुठल्याही पद्धतीने अशा पद्धतीने कमी करू शकत नाही. भेट घेणं, चर्चा करणं हे काही वेगळं नाही आहे. आम्ही रोज विरोधी पक्षाच्या लोकांशी भेटतो, लोक आमच्याशी भेटतात. त्यामुळे चर्चेचा अर्थ असा नाही की ते कुठल्या आपल्या पक्षामध्ये आज जातील. पण मोदीजींच्या विकसित भारताच्या गॅरंटीला साथ देण्याकरता कुणी जरी आलं तरी भारतीय जनता पार्टी त्यांचं स्वागत करेल. असं एक काँग्रेसमधले माझे संबंध जुनेच आहेत, त्याच्यामुळे अनेक लोक भेटत राहतात. बाकी सांगितलंय बावनकुळे साहेबांनी तुम्हाला. त्यांना घ्यायचं चुनाव के आते आते 50% कांग्रेस खाली हो जाएगी. ठाकरे सेना ने कहा है कि आता ओरिजिनल भाजपा उठे है. इस सवाल का आप जवाब दीजिए, क्या सच में ऐसी? देखिए, ओरिजिनल और जूनियर सीनियर राजनीति में कोई होता नहीं है. मैं इस बात को नहीं मानता हूँ. सीनियर और जूनियर की राजनीति नहीं चलती है. राजनीति जो होती है प्रतिष्ठा के ऊपर होती है. राजनीति होती है वो व्यक्ति के ऊपर. हर व्यक्ति अपने पार्टी में स्ट्रांग होता है. अगर कोई भी प्रतिष्ठावान व्यक्ति कल पार्टी में आता है, उनका स्ट्रेचर अगर बड़ा है तो निश्चित रूप से वहाँ पर उसका समावेश होता है, वहाँ पर उनका प्रतिष्ठा दी जाती है. राजनीति में जूनियर जूनियर का फैसला होता नहीं है. राजनीति में कर्तृत्ववान व्यक्तियों का फैसला होता है. और जब कर्तृत्ववान व्यक्ति पार्टी में आते हैं तो उसका उनको तो उतना स्ट्रेचर देना ही पड़ता है. संजय निरुपम को ग्रीन सिग्नल है सर, कोशिश करें नाराज चले संजय. नहीं, देखिए, मैंने बार बार कहा है, एक बार फिर कहता हूँ, मोदी जी के विकसित भारत का संकल्प को साथ देने के लिए जो जो पार्टी में आना चाहता है, जो जिसकी इच्छा है मोदी जी के लिए विकसित भारत के लिए साथ देने के लिए, भारतीय जनता पार्टी तैयार है. हम उसका स्वागत करेंगे. संजय निरुपम ने ऐसा बताई है क्या? मैंने बार बार कहा है कि संजय निरुपम जी की प्रतिष्ठा इस प्रकार से भारतीय जनता पार्टी में आने के लेकर बात करने पे मैं उनकी प्रतिष्ठा को डैमेज नहीं करूंगा. ऐसी कोई बात नहीं हुई है, ऐसा कोई चर्चा भी नहीं है. ना उनसे हमने चर्चा की है, ना उन्होंने हमसे चर्चा की है. अब रह गई बात उनको पार्टी में आने की. अगर मोदी जी के साथ देने के लिए कोई भी आना चाहता है तो उसके लिए हमारी तैयारी. सर, उद्धव ठाकरे ने कल फिर एक बार नितिन गडकरी जी को महाविकास आघाड़ी में आने का न्योता दिया और कहा है हम उनको मंत्री बनाएंगे. उद्धव जी, आपके पार्टी के संस्कारों में और हमारे पार्टी के संस्कार में बहुत फर्क है. उद्धव जी, अपनी पार्टी को संभाल लीजिए. नितिन जी, जिनके ब्लड में, उन्होंने कभी कहा, देख लीजिए एक बार, कि मैं कुएं में जान दे दूंगा, लेकिन भारतीय जनता पार्टी के संस्कारों को और भारतीय जनता पार्टी के मेरे जीवन को कोई मुझे डैमेज नहीं कर सकता है. क्यों ऐसी बातें करते हो? हमारे दो बचे हुए हैं, बाकी सारी पार्टी खाली हो चुकी है. क्यों ऐसी बातें करते हो? कुछ भी नहीं रहेगा आपके साथ. लोकसभा चुनाव में आप सारी धज्जियां उड़ने वाली है. मोदी जी का चेहरा लगाकर आपने 18 सांसद जीते हैं. अब देख लेते कितने सांसद जीतते हैं. राहुल गांधी का चेहरा लगाकर, राहुल गांधी का, सोनिया गांधी जी का चेहरा लगाकर आप कितनी सीटें जीतते हैं जरा देखेंगे ना. आपने मोदी जी का चेहरा निकाल के 18 सीटें जीती है. हमारे देवेंद्र जी को साथ में लेकर 18 सीटें आपने जीती थी. अभी देखते हैं आपको सोनिया जी और राहुल गांधी का चेहरा लगाकर कितनी सीटें जीतते हैं. और आपने तो ऐसे लोगों का साथ दे रहे हैं आप उद्धव जी कि सनातन हिंदू धर्म को समाप्त करने वाली भाषा जिस उदयनिधि स्टालिन ने की है, उदयनिधि ने की है, उसको साथ देने के लिए आप काम कर रहे हैं. स्वातंत्र्यवीर सावरकर का अपमान राहुल गांधी करते हैं, उनको साथ दे रहे हैं आप. क्या बातें करते हो नितिन गडकरी जी की? ऐसे ही रास्ते पे क्या नितिन गडकरी जी कि आप ऐसा बोल देंगे हमारे पार्टी में आओ?
इतना सस्ता है क्या? क्यों बातें करते हो ऐसी? अपनी पार्टी संभालिए। अपने पार्टी के सारे लोग फूट रहे हैं, कोई बचा नहीं है। तो मुझे लगता है कि ऐसी बेहुदा बातें उद्धव ठाकरे नहीं करनी चाहिए। सर, हरियाणामध्ये मित्र पक्षांनी 2 जागा अधिक मागितल्या म्हणून त्यांना धक्का देण्यात आला. तर आपल्या राज्यात सुद्धा जे मित्र पक्ष भाजप सोबत दिलेले आहेत त्यांना सुद्धा असा धक्का भाजप देईल असं रोहित पवार यांनी ट्विट केलं. रोहित पवार सध्या अनेक बाबीमुळे विचलित आहे. आता मी काही बोलणं योग्य नाही आहे, गिरीश महाजनजी बोलतील. रोहित पवारजी यांनी जे काही ट्विट केलं आहे सध्या ते विचलित झालं आहे, त्याबद्दल आमचे लोक बोलतील. पण भारतीय जनता पार्टी आमच्या मित्रपक्षांना साथ देण्याकरता आहे, त्यांना वाढवण्याकरता आहे, कमी करण्याकरता नाही. बच्चू कडू स्वबळाचा नारा देत आहेत. एकनाथ शिंदेची बघतील. शिवसेनेची सभा होणार आहे. जे बंडखोर असतील किंवा जे विरोधी पक्ष आहेत, जी नाराजी वारंवार व्यक्त करतात, तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी तुम्ही काही बैठक बोलवणार आहात का? त्यांच्यासोबत संवाद साधणार आहात का? आम्ही घटक पक्षाची कुठलीही प्रतिष्ठा कमी केली नाही. घटक पक्षांना पुरेसं बळ दिलं आहे. जे आमच्यासोबत घटक पक्ष आहेत त्यांना आम्ही आमचं पुरेसं बळ देतो आहे. एकनाथजी त्यांच्या घटक पक्षाला पुरेसं बळ देत आहे. आणि मी कालही सांगितलं, मला फार जास्तीचं नाही माहीत, पण अमरावती माझ्या नागपूरजवळ आहे. बच्चू कडूंच्या मतदारसंघ त्यांनी सांगितलेले कामं महाविकास आघाडीच्या काळामध्ये जेवढे झाले नाहीत तेवढे आत्ता झालेले आहेत. महायुती बच्चू कडूच्या मागे प्रचंड ताकदीने उभी राहिली आहे. त्यांना संभ्रम वाटतो आहे, त्यांना काही त्याच्या ठिकाणी कन्फ्युजन होत आहे. एकनाथ शिंदेजी ते बोलतील. बच्चू कडूजी हे महायुतीमध्ये एकनाथ शिंदेच्या ग्रुपमध्ये आहेत, त्यामुळे बच्चू कडूजी एकनाथ शिंदेशी बोलतील. आमच्या युतीमध्ये जे लोक आहेत भाजपच्या, त्यांना सांभाळणं आमची जबाबदारी आहे. आणि आम्ही दाव्याने सांगतो, आमच्यासोबत असलेल्या घटक पक्षांना देवेंद्रजींनी सांभाळून ठेवलेलं आहे. देवेंद्रजींनी कुठेही ते डिमॉरलाइज होतील असं कुठलंही त्या ठिकाणी एखादं, शेवटी महायुतीमध्ये प्रत्येकाचं विकासाचं काम असतं. देवेंद्रजी हे नेहमीच, शेवटी मागच्या वेळी बघा मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी, महादेवराव जानकर हे मंत्री होते, सदाभाऊ खोत मंत्री होते. शेवटी घटक पक्षांना आमचं बहुमत असूनही, भाजप सेनेचं बहुमत असूनही त्या काळातही घटक पक्षांना योग्य स्थान दिलं. मोदीजींनी सुद्धा घटक पक्षाला योग्य स्थान दिलं बहुमत असूनही. आणि आताही बहुमत असूनही आम्ही घटक पक्षांना प्रचंड ताकद देण्याचं काम करू. सर, इस बार के लोकसभा चुनाव में क्या नए चेहरों को मौका मिल सकता है? एक और मुंबई से क्या केंद्र के बड़े नेता मैदान में उतर सकते हैं? देखिए, पार्लियामेंट्री बोर्ड में अंतिम फैसला बाकी है. हमारा केंद्रीय पार्लियामेंट्री बोर्ड जो फैसला करेगा, जो भी उम्मीदवार देंगे, भारतीय जनता पार्टी पूरे ताकत से हमारी महायुति चुन के आएगी. 45+ चुन के आएगी. जो भी शिंदे जी के कैंडिडेट होंगे, जो भी अजित पवार के कैंडिडेट होंगे, वो हम चुन के लाने का, हम 51% वोट लेकर चुन के लाने का हमारा प्रयास है. और जो भी चेहरे आएंगे वो हमारे लिए स्वागतार्ह है. एक सवाल मुझे पूछना है, क्या अभी एक तरफ आपकी बातचीत चल रही है, फॉर्मूला डिक्लेयर नहीं हुआ है, दूसरी तरफ जैसा अभी तुषार ने मराठी में पूछा, अगर आप हिंदी में बता देंगे, काफी सारे इंडिपेंडेंट एस्पिरेंट्स भी आगे आ रहे हैं. तो बारामती में भी हम देख रहे हैं कि कहीं और क्लेम बढ़ रहा है. बच्चू कडू का भी अपना एक वॉइस है. तो इसको लेके जो कंफ्यूजन क्रिएट हो रहा है उसको आप कैसे देखते हैं? मैं बार बार कह रहा हूं, जहां तक हमारे महायुति में जो हमारे अलायंस पार्टनर है, वो अलायंस पार्टनर को पूरी ताकत से हम संभाल रहे हैं, उनको मजबूती दे रहे हैं. बच्चू कडू जी का सवाल है, तो बच्चू कडू जी ये शिवसेना के अलायंस में है, एकनाथ शिंदे जी के अलायंस में है. और जहां तक मेरी समझ है, महाविकास आघाड़ी से अच्छा ताकत देने का काम महायुति में बच्चू कडू जी को हुआ है. विकास के बारे में, उनके मतदार संघ का विकास हो, उन्होंने जो अपंग के बारे में कुछ एजेंडा लाया था, अपंग दिव्यांग के कल्याण के लिए कुछ एजेंडा हो, सारे विषयों के ऊपर बच्चू कडू जी को न्याय देने का काम शायद महाविकास आघाड़ी के सरकार ने किया है. पूरी जानकारी मेरे पास नहीं है, लेकिन बच्चू कडू जी की कुछ समस्या है तो एकनाथ शिंदे जी सुलझाएंगे. जहां तक देवेंद्र जी का सवाल है, हमारा सवाल है, हमारे जो घटक पार्टी के लोग हैं, हमारे अलायंस पार्टनर है, पूरी ताकत से हमारे साथ है. आप देखिए, विनय कोरे जी ने कहा है, जो महायुति भाजपा कैंडिडेट देंगे हम पूरे साथ में रहेंगे.
सदाभाऊ खोत ने कहा है, ऐसा कोई अलायंस पार्टनर नहीं जिन्होंने हमको क्रिटिसाइज किया है। बारामती की जहाँ तक बात है, विजय शिवतारे जी भी एकनाथ शिंदे जी के साथ है, वहाँ वो निश्चित रूप से समझाने का प्रयास करेंगे। मुझे लगता है कभी कभी कोई कन्फ्यूजन के कारण कोई घटना हो जाती है, लेकिन जब बैठ जाते हैं, चर्चा हो जाती है तो समाधान हो जाता है। मुझे लगता है महायुति के कोई कैंडिडेट के खिलाफ महायुति का कोई नेता नहीं लड़ेगा, ऐसा मुझे लगता है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।